आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अविरत सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालं। मराठा समाजासाठी सर्वस्व देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात आरक्षण मिळाल्याने त्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालंय आणि त्यानंतर मराठा समाजाने एकच जल्लोष केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी क्रेनमध्ये चढून त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेत मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही अशी शपथ घेतलेली होती आणि त्यामुळे सरकारने काढलेला अध्यादेश मनोज जरांगेंकडे सुपूर्द करण्यात आला। अध्यादेश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन आपलं उपोषण सोडलं। सगळे सोयरे आरक्षणामध्ये यावेत यासाठी अध्यादेश महत्त्वाचा होता। मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढल्याबद्दल मनोज जरांगेंनी त्यांचे आभार मानले। तसंच या अध्यादेशाला काही धोका झाला तर मी आझाद मैदानावर उपोषणाला आलोच म्हणून समजा असा इशारा मनोज जरांगेंनी यावेळी दिला। तसंच मराठ्यांनी जो गुलाल उधळला त्याचा मुख्यमंत्र्यांनी अपमान होऊ नये, नवा जीआर आता कायम राहू दे असंही जरांगे म्हणाले। पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतं त्यांच्या डोक्यावर गोळा टाकणार, मराठ्यांनी तो टाकला। हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे। आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील। जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा। अध्यादेश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची। आम्हाला न्याय दिलाय, या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या, कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे। मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला, मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतं त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, मराठ्यांनी तो टाकला। हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।